विद्यार्थी मित्रांनो, श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्य आश्रम संचलित श्री HHJB पॉलिटेक्निक चांदवड मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय हे बेसिक मॅथमॅटिक्स या कोर्समध्ये अभ्यासणार आहोत। ट्रिग्नोमेट्रीमध्ये तुमचं ट्रिग्नोमेट्रिक रेशोज हे ऑलरेडी झालेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक याप्रमाणे 6 रेशोज 10th स्टँडर्डमध्ये अभ्यासले होते। आता आपण त्याचे डिटेल त्यावेळेस पुढे काय काय शिकायला मिळतं ते बघणार आहोत। म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आणि त्याच्या आयडेंटिटीज याविषयी तुम्ही स्टडी केला होता, परंतु आता त्याच्या पुढे अधिक माहिती आपल्याला या ठिकाणी डिटेलमध्ये घ्यायची आहे, कारण ट्रिग्नोमेट्री ही स्पेशल ब्रांच आहे मॅथमॅटिक्सची, ज्यामध्ये वेगवेगळे चॅप्टर्स तुम्हाला शिकायला मिळणार आहेत। बघूया पुढे काय डिटेल। Our course is Basic Mathematics, that is BMS, having code 22103, and now we learn unit 2nd, that is trigonometry. ट्रिग्नोमेट्री हे सेकंड युनिट आपण अभ्यासणार आहोत। युनिट 1 आपलं ऑलरेडी झालेलं आहे। युनिट 1 मध्ये आपण 4 चॅप्टर्स बघितले होते, चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 2, चॅप्टर नंबर 3 अँड चॅप्टर नंबर 4। आता आपण युनिट 2nd ट्रिग्नोमेट्री बघणार आहोत। त्याला परीक्षेत 20 मार्क असणार आहे आउट ऑफ 70। प्लीज नोट दॅट आपल्याला ट्रिग्नोमेट्री या युनिटसाठी परीक्षेत किती मार्कांचा येणार आहे? 20 मार्कांचा येणार आहे 70 पैकी। ट्रिग्नोमेट्रीमध्ये देखील 4 सब चॅप्टर्स आहेत किंवा त्याला आपण म्हणतो टॉपिक आहेत। त्याचे डिटेल आपण आता बघूया काय आहे। चॅप्टर नंबर 5 कोणतं आहे? ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ अलाइड अँड कंपाऊंड अँगल्स। हे चॅप्टर 5 आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये स्टडी करणार आहोत। चॅप्टर नंबर 6 that is trigonometric ratios of multiple and submultiple angles, हे चॅप्टर नंबर 6 आहे। चॅप्टर नंबर 7 that is factorization and defactorization formulae, and chapter number 8 is inverse trigonometric ratios। त्याप्रमाणे हे टोटल 4 चॅप्टर्स या ट्रिग्नोमेट्री या युनिटमध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत। बघूया डिटेल्स आपल्याला चॅप्टर 5 आधी आपण घेतो आहोत। चॅप्टर 5 कोणतं आहे? ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ अलाइड अँड कंपाऊंड अँगल्स। तर त्याच्यात आपण बघूया चॅप्टर नंबर 5 आपण आता लर्न करणार आहोत, दॅट इज ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ अलाइड अँड कंपाऊंड अँगल्स। आता याच्यात कोर्स आउटकम बघा काय आहे। युनिट 2nd साठी कोर्स आउटकम 2nd आहे, युटिलाइज द बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ट्रिग्नोमेट्री टू सॉल्व एलिमेंटरी इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स। म्हणजे हे युनिट स्टडी झाल्यानंतर तुम्हाला किंवा हा कोर्स पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर किंवा प्रोग्राम कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही काय शिकणार आहात? यू मस्ट युटिलाइज द बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ट्रिग्नोमेट्री। ट्रिग्नोमेट्रीची जी बेसिक कन्सेप्ट आहे त्याचं तुम्ही युटिलायझेशन करणार, त्याचा यूज करणार कशासाठी? इंजिनिअरिंग रिलेटेड प्रॉब्लेम्स जे आहेत त्या सॉल्व करण्यासाठी तुम्हाला इथे त्याचा उपयोग होणार आहे। दिस इज द कोर्स आउटकम 2nd फॉर युनिट नंबर 2nd। नाउ द युनिट आउटकम, त्याला आपण लर्निंग आउटकम्स म्हणतो किंवा लर्निंग ऑब्जेक्टिव्स असं म्हणतो। आपले लर्निंग आउटकम किंवा लर्निंग ऑब्जेक्टिव्स काय आहेत? युनिट आउटकम त्याला म्हणतो 2A, अप्लाय द कन्सेप्ट ऑफ कंपाऊंड अँगल, अलाइड अँगल अँड मल्टिपल अँगल्स टू सॉल्व गिवन सिंपल इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स और इंजिनिअरिंग रिलेटेड प्रॉब्लेम्स याला आपण म्हणतो। तर इंजिनिअरिंग रिलेटेड प्रॉब्लेम्स जे आहेत सिंपल, त्या तुम्ही हा टॉपिक लर्न केल्यानंतर सॉल्व करायला शिकणार आहात विथ द कन्सेप्ट ऑफ ट्रिग्नोमेट्री। 2nd युनिट आउटकम और लर्निंग आउटकम इज अप्लाय द कन्सेप्ट ऑफ सब मल्टिपल अँगल टू सॉल्व द गिवन सिंपल इंजिनिअरिंग रिलेटेड प्रॉब्लेम्स। दिलेले सिंपल इंजिनिअरिंग रिलेटेड प्रॉब्लेम्स जे आहेत, जे तुम्हाला येतील ते तुम्ही अप्लाय करून ट्रिग्नोमेट्रीच्या ॲप्लिकेशन असेल किंवा फॉर्म्युलीज असेल ते अप्लाय करून सॉल्व करायला शिकणार आहात। पुढे बघूया कंटेंट्स। आता आपण आज काय शिकणार आहोत? कोणकोणते कंटेंट शिकणार आहोत? इंट्रोडक्शन जे बेसिक असणार आहे, तर आपण ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय ते बघणार आहोत इंट्रोडक्शनमध्ये, किंवा ती कन्सेप्ट कशी आली। 2nd इज ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, ज्या तुम्ही साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे शिकले होते, त्याचे रिव्हिजन या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। Now the third content is applications of trigonometry. ट्रिग्नोमेट्रीचे ॲप्लिकेशन्स कोणकोणते आहेत रिअल लाईफमध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये ते तुम्हाला बघायला मिळतील।
Now the next content is trigonometric identities. Trigonometrical identities आपण त्याला म्हणतो. त्या ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज तुम्हाला पुन्हा बघायला मिळतील याच्यात. अँड देन लास्ट इज स्टँडर्ड व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑर यू से रेशोज. ट्रिग्नोमेट्रिकचे रेशोजच्या स्टँडर्ड व्हॅल्यूज, कोणत्या अँगलसाठी साईनची व्हॅल्यू किती आहे, किंवा साईन 45 डिग्री काय येतो, कॉस 90 डिग्री काय येतो, हे जे तुमच्या 10th स्टँडर्डमध्ये झालं होतं ते पुन्हा इथे रिव्हिजनमध्ये आपण घेतलेलं आहे. सो दीज आर द कंटेंट्स यू हॅव टू लर्न नाव. पुढे बघूया. नाउ द टॉपिक इज ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ कंपाऊंड अँगल्स. आता आपण टॉपिक स्टडी करायला सुरुवात केली आहे. त्यात आपण काय बघत आहोत, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ कंपाऊंड अँगल्स. सगळ्यात आधी आपण इंट्रोडक्शन पाहू. नाउ वी सी द इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. ट्रिग्नोमेट्री इज रिलेटेड टू द ट्रायंगल, आणि म्हणून आपण ही एक इमेज या ठिकाणी दाखवली आहे. आणि आपल्या या कोर्ससाठी यूज ऑफ सायंटिफिक कॅल्क्युलेटर अलाउड आहे. तर त्यामध्ये तुम्ही साईन कॉस टॅनच्या व्हॅल्यू काढू शकतात, किंवा वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स हे ट्रिग्नोमेट्रीशी रिलेटेड कॅल्क्युलेटरने करू शकतात. नाउ वी सी द डेफिनेशन इन द फॉर्म ऑफ ग्रीक वर्ड्स. तर ॲक्च्युअली ट्रिग्नोमेट्री हा जो वर्ड आहे तो ग्रीक या वर्डपासून बनलेला आहे. ते कसं ते बघूया पुढे. ट्रिग्नोमेट्री इज ॲक्च्युअली द वर्ड कन्सिस्ट ऑफ 3 वर्ड्स, दॅट इज ट्राय प्लस गोन, GON, गोन, और यू से गोना प्लस मेट्रॉन. सो ट्राय प्लस गोना प्लस मेट्रॉन मीन्स ट्रिग्नोमेट्री. सो द मीनिंग ऑफ ट्राय मीन्स 3. ट्रायचा अर्थ काय होतो 3, 3. गोना मीन्स व्हॉट, साइड्स. गोनाचा अर्थ काय घेतला आहे, साइड्स. आणि मेट्रॉन मीन्स व्हॉट, मेजर. मेट्रॉन मीन्स मेजर. तर ट्रिग्नोमेट्री वर्ड 3 वर्डपासून बनला आहे. ट्राय प्लस गोना प्लस मेट्रॉन. ट्रायचा अर्थ होतो 3, गोनाचा अर्थ होतो साईड, बाजू ज्याला आपण म्हणतो. मेट्रॉनचा अर्थ होतो मेजर, म्हणजे त्याचे मेजरमेंट करणे. तर 3 साईड्स असणारी फिगर जनरली ट्रायंगल येते, म्हणून ही कन्सेप्ट ट्रिग्नोमेट्री जी आहे ती ट्रायंगलवरून आलेली आहे. तर आपण आधी डेफिनेशन लक्षात घेऊ. ट्रिग्नोमेट्री इज द स्पेशल ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स which deals with the study of 3 sides, 3 angles of a triangle and interrelation between them. तर ट्रिग्नोमेट्री जी आहे ती स्पेशल ब्रांच आहे मॅथमॅटिक्समधली, आणि त्यामध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये काय शिकतो, स्टडी ऑफ 3 साइड्स, 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल, स्पेशली द राईट अँगल ट्रायंगल अँड इंटर रिलेशन बिटवीन देम. म्हणजे राईट अँगल ट्रायंगलमधल्या साइड्स, 3 साइड्स आणि 3 अँगल्स यांच्यामधलं रिलेशन डिफाईन करणे किंवा त्याचा अभ्यास करणे म्हणजे ट्रिग्नोमेट्री. लक्षात ठेवा, ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय, त्रिकोणाला 3 बाजू असतात, 3 अँगल्स असतात. तर 3 बाजू आणि 3 अँगल यांच्यामधलं इंटर रिलेशन डिफाईन करणे याला आपण काय म्हणतो, ट्रिग्नोमेट्री असं म्हणतो. पुढे बघूया. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज हे त्या राईट अँगल ट्रायंगलवरून आपण डिफाईन करणार आहोत. सो कन्सिडर द राईट अँगल ट्रायंगल. ट्रायंगल काय घेतला आपण, ABC, शोन इन द फिगर. आता फिगर पुढे येईल. देन 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर डिफाईन्ड ॲज. त्याच्यावरून 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज हे डिफाईन केले. बघा, वी सी द ट्रायंगल ABC हिअर. ट्रायंगल ABC मध्ये अँगल A आहे, अँगल C आहे आणि अँगल B. 3 अँगल्स दिसत आहेत, 3 साईड्स दिसत आहेत राईट अँगल ट्रायंगलमध्ये. साईड AB, साईड BC आणि साईड AC. तर अशा 3 साईड्स आहेत आणि 3 अँगल्स आहे, आणि यांच्यामधलं इंटर रिलेशन आपण आज स्टडी करणार आहोत. आणि त्यांच्यामधलं इंटर रिलेशन अँगल बरोबर साईडमध्ये एक्सप्रेस केलेलं असणार आहे, आणि त्यालाच आपण म्हणतो ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किंवा ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय, तर 3 साईड आणि 3 अँगल यांच्यामधलं इंटर रिलेशन याच्या स्टडी करणे म्हणजे ट्रिग्नोमेट्री. आता बघा, ट्रायंगल ABC मी दाखवलेला आहे. ट्रायंगल ABC मध्ये अँगल A जो आहे तो थिटाने डिनोट केलेला आहे, किंवा तुम्ही अँगल A देखील त्याला म्हणू शकतात. त्यानंतर साईड AC, साईड BC आणि साईड AB दिसते. त्यात अँगल C जो आहे किंवा अँगल ACB ज्याला म्हणू शकतो आपण, किंवा अँगल C, तो 90 डिग्री अँगल दिसतोय. दिस इज द
90 डिग्री अँगल मीन्स राईट अँगल, आणि या ठिकाणी 90 डिग्री अँगलच्या अपोजिट साईडला आपण हायपोटेनस असं म्हणत असतो राईट अँगल ट्रायंगलमध्ये. द अपोजिट साईड ऑफ द राईट अँगल इज नोन ॲज अ हायपोटेनस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल. आणि म्हणून राईट अँगल ट्रायंगल ABC मध्ये AB ही जी साईड आहे तिला आपण हायपोटेनस H असं म्हटलेलं आहे. अँगल Aच्या साईडला म्हणजे लगतच्या बाजूला AC असं म्हटलं जातं. तर AC इज द ॲडजेसंट साईड ऑफ दिस अँगल A और यू से अँगल थिटा. अँगल थिटाची लगतची बाजू कोणती आहे? AC आहे. त्यानंतर अपोजिट साईड ऑफ द अँगल A म्हणजे अँगल A किंवा कोन A च्या समोरची बाजू ज्याला अपोजिट साईड असं आपण म्हणतो, तर ती कोणती आहे? BC. साईड BC इज द अपोजिट साईड ऑफ दिस अँगल A. प्लीज नोट डाऊन धिस. सो इन ट्रायंगल ABC यू ऑब्झर्व दॅट AB is the hypotenuse, AC is the adjacent side, and BC is the opposite side of this angle A. Now we define 6 trigonometrical ratios from this right angle triangle. ते डिटेल बघूया आपण. साइन A त्याला आपण साइन रेशो असं म्हणतो. साइन ऑफ द अँगल A, अँगल A फिगरमध्ये दाखवलेला आहे. साइन ऑफ द अँगल A is the ratio of opposite side of the angle to the hypotenuse. This is the definition of sine ratio. Sine ratio of the angle A is defined as the ratio of opposite side with the hypotenuse. म्हणजे opposite side upon hypotenuse is known as the sine ratio. अँगल A ची opposite side बघा. अँगल A ची opposite side काय दिसते? BC is the opposite side. So that's why we write down BC here. Divided by hypotenuse. Hypotenuse in triangle ABC is AB. ज्याला H ने दर्शवलं hypotenuse. तर AB म्हणून तो घेतलेला आहे. हायपोटेनस AB दिसतोय. तर या पद्धतीने हा साइन रेशो डिफाइन केलेला आहे. पुढचा रेशो आहे कॉस रेशो और कोसाइन रेशो. कोसाइन ऑफ द अँगल A इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ ॲडजेसंट साइड अपॉन हायपोटेनस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. कोसाइन रेशो ऑफ द अँगल A इज ॲडजेसंट साइड अपॉन हायपोटेनस. ॲडजेसंट साइड ऑफ द अँगल A काय दिसते फिगरमध्ये? AC. म्हणून AC इथे घेतलाय. अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस ट्रायंगलचा काय दिसतोय? AB. म्हणून इथे AB घेतलाय. सो लाईक दिस वी डिफाइन द कोसाइन रेशो ऑफ अँगल A हियर. नाउ द नेक्स्ट रेशो इज टॅन रेशो और टँजंट रेशो ज्याला आपण म्हणतो. सो टँजंट रेशो ऑफ द अँगल A इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ अपोजिट साइड ऑफ द अँगल अपॉन ॲडजेसंट साइड ऑफ द अँगल. तर अँगलची अपोजिट साइड भागिले ॲडजेसंट साइड याला आपण टँजंट रेशो ऑफ द अँगल A असं म्हणत असतो. तर ह्या डेफिनेशन्स किंवा रेशोज तुमचे लक्षात असले पाहिजे. तर टँजंट रेशो ऑफ अँगल A काय म्हटलं मी? इट इज द रेशो ऑफ अपोजिट साइड विथ द ॲडजेसंट साइड. अपोजिट साइड ऑफ द अँगल A काय दिसतंय? अँगल A च्या समोरची बाजू BC त्याला अपोजिट साइड म्हणतात. अपॉन ॲडजेसंट साइड म्हणजे लगतची बाजू अँगल A ची. तर अँगल A ची लगतची बाजू ज्याला ॲडजेसंट साइड सांगितलंय आपण ती AC आहे. तर AC घेतलेलं आहे. Now the next ratio is cotangent ratio. So cotangent ratio of the angle A is denoted by cot A, COT, cot A. याला आपण cotangent ratio of the angle A म्हणतो. It is the ratio of adjacent side of the angle A upon opposite side of the angle A. The cotangent ratio म्हणजे काय? The ratio of adjacent side with the opposite side of angle A. Angle A ची ॲडजेसंट साइड AC दिसते म्हणून AC इथे लिहिलं इक्वल टू मध्ये. डिवायडेड बाय अपोजिट साइड ऑफ द अँगल A काय दिसतंय? BC म्हणून BC घेतलेला आहे. याप्रमाणे कोटँजंट रेशो डिफाइन केला आहे. नाउ द नेक्स्ट रेशो इज सेकंड रेशो. सो सेकंड रेशो ऑफ द अँगल A इज नथिंग बट द रेशो ऑफ हायपोटेनस अपॉन ॲडजेसंट साइड. द सेकंड रेशो ऑफ अँगल A इज इक्वल टू हायपोटेनस of a triangle divided by adjacent side of the angle. तर हायपोटेनस काय दिसतोय आपल्याला इमेज मध्ये? AB is the hypotenuse of that triangle. So we write down AB as a hypotenuse upon adjacent side of angle A. Angle A ची adjacent side काय दिसते? AC म्हणून AC इथे घेतलेला आहे. So like this we define second ratio of the angle A. And the last sixth ratio of the angle is cosecant. So cosecant ratio of angle A is nothing but the ratio of hypotenuse of a triangle upon opposite side of the angle. So cosecant ratio is equal to hypotenuse upon opposite side.
हायपोटेनस ऑफ द ट्रायंगल काय दिसतोय आपल्याला इमेजमध्ये ए बी, म्हणून ए बी लिहिलेला आहे. अपॉन अपोजिट साइड ऑफ द अँगल ए, अँगल ए साठी आपण कोसेकंड रेशो घेतोय, तर अँगल ए ची अपोजिट साइड आपल्याला काय दिसतंय बी सी, म्हणजे समोरची बाजू. अँगल ए च्या समोर काय दिसतंय आपल्याला बी सी ही साइड दिसते, म्हणून बी सी इथे घेतलेला आहे. सो लाईक दिस वी डिफाईन 6 ट्रिग्नोमेट्रिकल रेशोज. आता हे 6 ट्रिग्नोमेट्रिकल रेशोज बऱ्याच जणांना पाठ करायला म्हणा किंवा मग लक्षात ठेवायला बऱ्याचशांना अडचण येते, म्हणून शॉर्टकट ट्रिक्स देखील मी तुम्हाला देतोय. बघा शॉर्टकट ट्रिक्स काय, सोका टोआ याप्रमाणे तुम्ही हे लक्षात ठेवू शकतात 6 ट्रिग्नोमेट्रिकल रेशोज. सो म्हणजे काय साइन रेशो. सोच्या पहिला जो एस आहे हा एस काय दर्शवतो साइन रेशो. साइन रेशो काय आहे, ओ म्हणजे काय अपोजिट साइड, अपॉन एच म्हणजे काय हायपोटेनस. सो साइन रेशो इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ अपोजिट साइड विथ द हायपोटेनस, म्हणून सो असं म्हटलेलं आहे. का मध्ये सीचा अर्थ काय होतो कॉस. कोसाइन रेशो कसा घेतला आहे, कोसाइन रेशो ऑफ द अँगल ए इज नथिंग बट ॲडजेसंट साइड अपॉन हायपोटेनस, या पद्धतीने. त्यानंतर टोआ, TOA टोआ. टोआमध्ये टॅन रेशो आपण डिफाईन करतोय, म्हणजे टँजंट रेशो ऑफ द अँगल ए. इट इज नथिंग बट द अपोजिट साइड ऑफ द अँगल अपॉन ए, म्हणजे काय घेतला आहे ॲडजेसंट साइड ऑफ द अँगल. तर या पद्धतीने सोका टोआ या वर्डने तुम्ही या ठिकाणी 6 ट्रिग्नोमेट्रिकल रेशोज हे लक्षात ठेवू शकतात. अगदी सोपं स्टेटमेंट आहे. सोका टोआ म्हणजे काय साइन रेशो, कॉस रेशो आणि टॅन रेशो. तर साइन रेशो, कॉस रेशो, टॅन रेशो तुम्हाला या शॉर्टकट ट्रिकने लक्षात ठेवता येईल. पुढचे कॉट, सेक, कोसेक जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर मी या PPT मध्ये काय दाखवलं आहे, साइन आणि कोसेकला सेम कलर दिलेले आहेत. का जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं साइनच्या रेशो आहे BC अपॉन AB, कोसेकच्या रेशो आहे AB अपॉन BC, म्हणजे BC अपॉन ABच्या रेसिप्रोकल घेतलेला आहे. इथे AB इथे डिवाइडला आहे तर इथे न्यूमरेटरला आहे, इथे डिनॉमिनेटरला AB आहे तर इथे न्यूमरेटरला आहे, इथे न्यूमरेटरला BC आहे तर इथे डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे न्यूमरेटर बिकम्स डिनॉमिनेटर अँड डिनॉमिनेटर बिकम्स न्यूमरेटर, म्हणजे या ठिकाणी रेसिप्रोकल घेतलेला आहे. आणि म्हणून साइन रेशो आणि कोसेक रेशो एकमेकांच्या विरुद्ध आहे, म्हणजे रेसिप्रोकल आहेत ते किंवा रिव्हर्स आहेत, म्हणून सेम कलरने दर्शवले. सिमिलरली कॉस आणि सेक ऑब्झर्वेशन करा. कॉस काय ॲडजेसंट साइड अपॉन हायपोटेनस, तर सेक आहे हायपोटेनस अपॉन ॲडजेसंट साइड, म्हणजे रिव्हर्स केलेले आहेत. न्यूमरेटर बिकम्स डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर बिकम्स न्यूमरेटर, म्हणून कॉस हा सेकच्या रेसिप्रोकल आहे किंवा सेक हा कॉसच्या रेसिप्रोकल आहे. सिमिलरली टॅन आणि कॉट बघा सेम कलरने दर्शवलेले आहेत रेशोज. तर त्याच्या मागे उद्देश काय आहे, तर टॅन रेशो जो आहे तो BC अपॉन AC आहे, तर तो रिव्हर्स केला आहे कॉटमध्ये, AC अपॉन BC आलेला आहे बघा, आणि म्हणून ते सेम कलरने दर्शवले. दिस शोज दॅट रेसिप्रोकल ऑफ साइन इज कोसेक, रेसिप्रोकल ऑफ कॉस इज सेक and reciprocal of tan is cot. So like this you study these 6 trigonometrical ratios. पुढे बघूया ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. आता याच्यात आपण पुन्हा हा ट्रायंगल शॉर्टकट ट्रिक्ससाठी पुन्हा घेतलेला आहे. ही सेकंड ट्रिक्स मी तुम्हाला देतोय. पुढची ट्रिक्स कोणासाठी आहे, ट्रिग्नोमेट्रिक रेशोजसाठी. पुन्हा इथे बघा ट्रायंगल ABC दाखवलेला आहे, त्याच्यात AB हा बेस दिसतोय. बेस म्हणजे त्याला आपण ॲडजेसंट साइड असं म्हटलेलं आहे. अपोजिट साइड ऑफ द अँगल आपण परपेंडिक्युलर असं म्हणतोय. P म्हणजे काय परपेंडिक्युलर, तर 90 डिग्रीचा अँगल जिथे होतो आहे आणि जी स्ट्रेट लाईन आहे त्याला परपेंडिक्युलर असं म्हटलेलं आहे. आणि अपोजिट साइड ऑफ द 90 डिग्री अँगल त्याला आपण हायपोटेनस असं म्हणतो. हायपोटेनस एचने दर्शवला आहे, बेस Bने आणि परपेंडिक्युलर Pने. तर हा बेस आहे आणि हा परपेंडिक्युलर आहे आणि हा हायपोटेनस. तर शॉर्टकट ट्रिक्स कोणती आहे बघा, पंडित बद्री प्रसाद हर हर बोले, किंवा आपण असं म्हणू शकतो पंडित बद्री प्रसाद हरी हरी बोल. या स्टेटमेंटवरून तुम्ही 6 ट्रिग्नोमेट्रिकल रेशोज जे आहे ते लक्षात ठेवू शकतात. त्याच्यावरती बघा पंडित बद्री प्रसाद हे 3 वर्ड्स सिरियली लिहिलेले आहेत, म्हणजे P पंडितच्या P आहे, बद्रीच्या B आहे, प्रसादच्या P आहे पहिला लेटर. नंतर हरी हरी बोल किंवा हर हर बोल असं म्हणू शकतो आपण. तर हरच्या H घेतला आहे, पुन्हा हरच्या H घेतला आहे आणि बोलच्या B घेतलेला आहे लेटर.
तर याच्यावरून काय होतं की साईन आणि कोसेक रेशो या दोन पी आणि एच वरून डिफाईन केले, कॉस आणि सेक बी आणि एच वरून डिफाईन केले, टॅन आणि कॉट पी आणि बी ने डिफाईन केले. आता मग साईन कसा लिहिणार तुम्ही? साईन इज नथिंग बट द परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनस, ज्यालाच आपण अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस म्हटलंय. आणि साईनच्या रेसिप्रोकल कोसेक होतो, तर कोसेक कसा रीड करणार? हायपोटेनस अपॉन परपेंडिक्युलर. कॉस कसा रीड करणार? कॉस इज नथिंग बट बेस अपॉन हायपोटेनस. किंवा सेक रीड करायचे असेल तर सेक काय रीड करणार? हायपोटेनस अपॉन बेस. टॅन रेशो कसा डिफाईन करणार? परपेंडिक्युलर अपॉन बेस. आणि जर कॉट जर विचारला तर कॉट काय येईल? बेस अपॉन परपेंडिक्युलर. तर याप्रमाणे ही शॉर्टकट ट्रिक आहे. या इझी शॉर्टकट ट्रिकमुळे देखील तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिकल रेशोज हे लक्षात राहतील किंवा पाठ राहतील. तर लक्षात ठेवा, बेस म्हणजे ॲडजस्टंट साईड आहे, परपेंडिक्युलर म्हणजे अपोजिट साईड ऑफ द अँगल आहे, आणि हायपोटेनस म्हणजे हायपोटेनसच आहे, त्यामुळे काही अडचण येणार नाही. पुढे बघूया. नाउ वी सी द ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रीचे ॲप्लिकेशन्स वेगवेगळे बघूया. काय आहे ॲप्लिकेशन्स? मेजरिंग इन ॲसेसिबल लेन्थ्स. आता लेंथ म्हणजे काय? या ठिकाणी डिस्टन्स ज्याला आपण म्हणू शकतो. डिस्टन्स बिटवीन सन, व्हेनस अँड अर्थ इज कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ ट्रिग्नोमेट्री. So if you join this, you see that there is a triangle, and whenever the triangle comes up, the concept of trigonometry is originated from that, and with the help of that we can easily find out the distance between sun and Venus, or Venus and earth, and sun and earth. So height of a building, that is tree, tower, width of a river ची लांबी मोजणे, याच्यासाठी त्याच्या ट्रिग्नोमेट्रीचा उपयोग होतो. अँगल ऑफ इलेव्हेशन अँड डिप्रेशन. अँगल ऑफ इलेव्हेशन आणि डिप्रेशन याच्यामध्ये हे ॲप्लिकेशन घेतले ट्रिग्नोमेट्रीचं. पुढे बघूया. ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीमध्ये बघा, इथे बांधकाम करताना दिसत आहेत. तर हे बांधकाम करताना जे बांधकाम दिसतंय त्यामध्ये ही अशी स्लँट हाईट दिलेली आहे, त्यामुळे अँगल्स तयार होत आहेत. बघा, हा एक अँगल आहे, ही झोपडीसारखं थोडं दिसतंय, आणि इथे हा ट्रायंगल दिसतोय. तर या ट्रायंगलमध्ये अँगल्स आहेत, साईड आहे, त्यांचे इंटर रिलेशन लावून याप्रमाणे बांधकाम या ठिकाणी करता येतं. बांधकाम विभागात ट्रिग्नोमेट्रीचा यूज होतो. पुढे आहे अँगल ऑफ इलेव्हेशन. अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणजे काय? तर बघा, ही हॉरिझॉन्टल म्हणजे तुम्ही इथे समजा असे उभे आहात, आणि ज्यावेळेस आपण विमान बघतो, ते विमान ज्यावेळेस या ठिकाणी एरोप्लेन जे आहे ते स्टार्टअप होतं आणि फ्लाय व्हायला सुरुवात होतो, त्यावेळेस अँगल ऑफ फ्लाईट ज्याला आपण म्हणतो तो तयार होतो. तर आपण बघताना एक अँगल लावतो त्या विमानाला बघताना, आणि त्यामुळे एक अँगल तयार होताना दिसतोय. त्या अँगलला आपण काय म्हटलं? हे अँगल ऑफ इलेव्हेशन. त्याला बघताना ही जी इमॅजिन केलेली लाईन आहे याला आपण लाईन ऑफ स्लाईट म्हटलंय, आणि हॉरिझॉन्टल ज्याला आपण म्हणतो सरळ आपण बघतो ज्यावेळेस त्यावेळेस हॉरिझॉन्टल आपला व्ह्यू असतो. तर इथे एक ट्रायंगल तयार झालेला दिसतोय, आणि ट्रायंगल तयार झाल्यामुळे इथे देखील आपल्याला अँगल ऑफ इलेव्हेशनच्या मदतीने साधारण ते विमान किती डिस्टन्स अंतरावर आहे हे काढायला मदत होते, किंवा हाईट काढायला मदत होते, किती हाईट अंतरावर ते आहे. तर त्यांचे इंटर रिलेशन लावून अँगल आणि साईड्स या ठिकाणी ते काढलं जातं. पुढे बघा काय आहे, अँगल ऑफ डिप्रेशन तसंच घेतलेलं आहे. ज्यावेळेस एरोप्लेनमधला व्यक्ती ज्यावेळेस एरोप्लेन लँडवर या ठिकाणी लँडिंग करत असेल, तर लँडिंग करत असताना ऑब्झर्वर वैमानिक जो आहे तो पर्टिक्युलर लाईन ऑफ स्लाईटने खाली बघतो. बघत असताना ते खाली येताना दिसतं, त्यावेळेस अँगल ऑफ डिप्रेशन तयार होतो. हा अँगल ऑफ डिप्रेशन आहे बघा, हा हॉरिझॉन्टल सोबत इथे जो अँगल तयार झालेला दिसतोय बघा, एक प्रकारे ट्रायंगल तयार झालेला आहे. इथे अँगल हा जो तयार होतोय दॅट इज नोन ॲज अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशनचा पण यूज या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रीमध्ये रिअल लाईफमध्ये केला जातो. सर्वेईंगमध्ये बघा, ही रिव्हर दिसते, रिव्हरची जी हाईट आहे किंवा वाईड, किती रुंद ती नदी आहे हे काढायला या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रीमध्ये यूज केला जातो. द पिरॅमिड्स ऑफ गिजा, हा गिजाचा पिरॅमिड आहे. या पिरॅमिड बघा, याचा शेप एक प्रकारे असा ट्रायंगल सारखा दिसतोय, आणि याच्यामध्ये अँगल्स दिसत आहेत तुम्हाला, या साईड्स दिसत आहेत. त्याचा यूज करून या ठिकाणी बांधकाम हे केलेलं आहे याचं. सो प्रिमेटिव्ह फॉर्म्स ऑफ ट्रिग्नोमेट्री वेअर यूज इन द कन्स्ट्रक्शन ऑफ दीज वंडर्स ऑफ द वर्ल्ड. तर 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड आपण बघितले, त्याच्यातलं हे एक आहे. द नेक्स्ट इज जंतर मंतर ऑब्झर्वेटरी. तर ऑब्झर्वेटरीमध्ये जंतर मंतरमध्ये
या ठिकाणी व्यक्तीचा आवाज कुठून येतो आहे किंवा व्यक्ती कोणत्या ठिकाणी आहे हे प्रेडिक्ट करायला इथे मदत होतोय. बघा इथे शेप्स दाखवलेले आहेत ट्रायंगल सारखे. हा बघा हा एक प्रकारे असा ट्रायंगल तयार झाला आहे. ज्यावेळेस आपण खालून ऑब्झर्वेशन करतो याचं तर हा हायपोटेनस झाला आणि हा ट्रायंगल झाला. या इथे 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. तर याच्यात जंतर मंतरमध्ये पण ट्रिग्नोमेट्रीचा यूज केलेला गेलेला आहे. फॉर मिलेनिया ट्रिग्नोमेट्री हॅज played a major role in calculating distances between stellar objects and their paths. मार्ग. पुढचे ॲप्लिकेशन काय घेतलंय? ॲप्लिकेशन हाईट काढण्यासाठी. आपण हा अँगल ऑफ इलिव्हेशन मागे बघत होतो. एरोप्लेन ज्यावेळेस लॉन्च होत असेल किंवा जात असेल पुढे त्यावेळेस, तर या ठिकाणी टू एस्टॅब्लिश द हाईट ऑफ अ बिल्डिंग ऑर टावर यू से अ पर्सन वॉक्स वन. आता हे प्रॉब्लेम घेतलेली पण ते ॲप्लिकेशन आहे, तुम्ही ते फक्त लक्षात ठेवायचे. हे ॲप्लिकेशन खाली यूट्यूबची लिंक दिलेली आहे. ती लिंक जर तुम्ही ओपन केली तर डिटेल ॲप्लिकेशन विथ इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. पुढे ताजमहल दिसतंय. ताजमहलमध्ये बघा हा एक ट्रायंगल इमॅजिन केलेला आहे, त्याच्याने हाईट समजते ताजमहलची. त्यानंतर हा जो आहे हा अँगल घेतला आहे, त्याला आपण अँगल ऑफ इलेव्हेशन म्हणतो, 79.9 डिग्री. याच्याने आपण इंटर रिलेशन बिटवीन that opposite side and hypotenuse or adjacent side, hypotenuse, adjacent side and opposite side याचे रिलेशन लावू शकतो. नाऊ नेक्स्ट इज द टावर. या टावरमध्ये देखील हा जो अँगल तयार झालेला दिसतोय तुम्हाला, त्या ठिकाणी अँगल तयार झाल्यामुळे एक प्रकारे ट्रायंगल्स तयार होतात. त्या ट्रायंगल्सचा यूज करून ट्रिग्नोमेट्रीच्या रिअल लाईफमध्ये यूज केला जातो. सो दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्री.